नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहे. त्यामधला पहिला म्हणजे आत्ताच UNDPने जाहीर केलेला मानव विकास निर्देशांक. याच्यावर हमखास परीक्षेमध्ये प्रश्न असतो. या तिन्ही पण मुद्दे खूप महत्त्वाचे आजचे. त्यामध्ये पहिला म्हणजे आत्ताच UNDPने जाहीर केलेला मानव विकास निर्देशांक. दुसरा म्हणजे आत्ताच भारताच्या 49व्या सरन्यायाधीशपदी नेमणूक झालेले उदय लळित यांच्याबद्दल आपण न्यायाधीश उदय लळित यांच्याबद्दल बघणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा म्हणजे आता समीर कामत यांची DRDOच्या प्रमुखपदी किंवा अध्यक्षपदी निवड झाली, तर त्यांच्याबद्दल आपण बघणार आहे. तीनही मुद्दे खूप महत्त्वाचे, त्यामुळे सगळे लेक्चर व्यवस्थित बघा. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या ठरतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम जॉईन केलं नसेल जॉईन करून घ्या. तिथे रोज प्रश्न टाकतो, ते प्रश्न अगदी व्यवस्थित द्या, सोडवत चला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न चला. ते प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. नोट्स पाहिजे असेल तर कृपया या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. तुम्हाला पूर्ण 50 लेक्चरच्या नोट्स फक्त 100 रुपयामध्ये मिळून जातील. आलं लक्षात? याच्या अगोदरचे लेक्चर बघितले नसेल तर बघून घ्या. हे लेक्चर क्रमांक 34 आहे. अगोदरचे जे सगळे लेक्चर ते व्यवस्थित बघा, नक्कीच तुम्हाला कामं येतील. चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आजचा आपला पहिला मुद्दा आहे मानव विकास निर्देशांक 2021-22. आता 21-22 असं का? कारण हा 21च्या डाटावर 2022 मध्ये जाहीर झालेला मानव विकास निर्देशांक. कधी? 2021च्या डाटावर किंवा 2021च्या माहितीवर 2022 मध्ये जाहीर झाला, म्हणून त्याला नाव काय? 2021-22 असंच नाव आहे. त्यांनी जाहीर केलं अशाच प्रकारे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI 2021-22. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुणाकडून प्रसिद्ध होतं तर बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम किंवा UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याकडून हा दरवर्षी प्रसिद्ध होतो. आणि हा 1990 पासून ही प्रकाशित करतात. कधीपासून? 1990 पासून. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. UNDP कधीपासून जाहीर करते? मानव विकास निर्देशांक 1990 पासून जाहीर करते. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ही UNDP जी आहे ते युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्राची एक महत्त्वाची संस्था आहे. ओके, संयुक्त राष्ट्राची एक महत्त्वाची संस्था आहे. हिची स्थापना झालेली 22 नोव्हेंबर 1965. 22 नोव्हेंबर 1965 ला स्थापना झालेली. कशाची? UNDPची. पण एक इथं दोन सांगितलं मी, 1990 1965. तर 1990 पासून ती HDI की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक जाहीर करते. पण तिची मूळची स्थापना कधी आहे? 22 नोव्हेंबर 1965. ह्या दोन गोष्टी इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर याचं मुख्यालय मित्रांनो न्यूयॉर्क USA. न्यूयॉर्क USA ते मुख्यालय. कशाचं? UNDPचं सांगतो. UNDPचं का सांगतोय? कारण तिने मानव विकास निर्देशांक आता जाहीर केलाय. 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या असतील अशी अपेक्षा करतो. कधी जाहीर केला तर 8 सप्टेंबर 2022. आत्ताच 8 सप्टेंबर 2022 जे आहे तर तिनं मानव विकास निर्देशांक जाहीर केलं. कधी? 8 सप्टेंबर 2022. एकूण 191 देशांचा समावेश आहे. किती? 191 देशांचा समावेश आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. म्हणजे टोटल किती देशांचा समावेश आहे? 191 देशांचा मानव विकास निर्देशांक जो आहे तर तिनं तो जाहीर केलेला आहे. शीर्षक काय? आता शीर्षक कशाचं? तर मानव विकास निर्देशांकाचं किंवा अहवालाचं शीर्षक एक. तर शीर्षक काय? अनिश्चित काळ, अनिश्चित जीवन, परिवर्तनशील जगात आपल्या भविष्याला आकार देणे. शीर्षक पण व्यवस्थित लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस शीर्षक विचारतात, आपला भारताचा क्रमांक विचारतात, टॉपचे देश विचारतात, असे बरेच वेळेस प्रश्न ह्या मुद्द्यावर विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. ते तिन्ही पण मुद्दे खूप महत्त्वाचे, कारण पुढच्या मुद्द्यांवर पण असंख्य वेळेस प्रश्न आहे. त्याच्यामुळे सगळं लेक्चर व्यवस्थित बघा. अनिश्चित काळ, अनिश्चित जीवन आणि परिवर्तनशील जगात आपल्या भविष्याला आकार देणे याची थीम किंवा शीर्षक होतं. कशाचं? या अहवालाचं. त्याच्यानंतर भारताचा क्रमांक. हा क्रमांक अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. सरळ विचारतात मानव विकास निर्देशांक 2021-22 नुसार भारताचा क्रमांक किती? सरळ वन लाईनर प्रश्न असतो, पण ऑप्शन असतात. आता सपोज भारताचा क्रमांक किती? 191 देशामध्ये किती आहे? 132. बरोबर, 132 आहे. तर सरळ ऑप्शन काय असतं? 130, 31, 32, 33. म्हणजे आपल्याला ते 132 लक्षात राहतं, पण कधी कधी कन्फ्युजन होतं, कारण आपल्याला 132 ते व्यवस्थित प्रॉपर लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन न होण्यासाठी. तर भारताचा क्रमांक किती आहे? 132वा क्रमांक. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. टोटल देश किती आहे? 191. आणि 2020 मध्ये भारताचा क्रमांक होता 131. 2020 मध्ये भारताचा क्रमांक किती होता? 131. म्हणजे आपली एक स्थानांनी काय झालेली आहे? आता घसरण झालेली आहे. 1 स्थानाने. लक्षात ही गोष्ट इथे लक्षात घ्या. 1 स्थानाने घसरण झाली. 2020 ला होता 131वा आणि आता किती? 132वा. 191 देशामध्ये. आलं लक्षात इथपर्यंत? तर बघा मित्रांनो, भारताचा समावेश मध्यम मानव विकास असलेल्या देशात केलेला गेलेला आहे. आता बघा, मध्यम मानव विकास. आता बऱ्याच जणांना माहिती असेल, पण अनेक लोकांना माहिती पण नसेल की नेमकं मध्यम मानव विकास असलेल्या देशात केला गेला म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, हा HDI जाहीर करताना UNDP काय काय करते? जे सपोज यांनी किती देशाचा निर्देशांकाचा जाहीर केला? 191. बरोबर. तर 191 देश म्हणजे जितक्या देशांचा समावेश असतो त्या निर्देशांकामध्ये दरवर्षी त्या देशांचा समावेश ती 4 गटांमध्ये करते. किती? त्याचे 4 गट पाडते. 4 गट कसे पाडते? तर एक अतिउच्च मानव विकास असलेला गट. आता हे आपण काय बघतोय? मानव विकास.
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानवाचा विकास कोणत्या देशामध्ये किती जास्त झाला त्याचे काही निकष पण आहेत, आपण ते निकष सगळे बघूयात. तर त्याच्यानुसार मानव विकास कोणत्या देशामध्ये किती जास्त झाला त्याच्यानुसार त्याची क्रमवारी लावणे. आलं लक्षात? तर मग याचे 4 गट करते कोण? UNDP. कशासाठी? की हे मानव विकास निर्देशांक जाहीर करताना किती गट करते? 4 गट. एक गट करते अतिउच्च मानव विकास असलेला देशाचा गट. अतिउच्च म्हणजे जो अतिशय उच्च मानव विकास गट आहे किंवा मानवाचा विकास झालेला आहे किंवा होत आहे, तर अशा देशाचा एक गट. त्याच्यानंतर उच्च मानव विकास असलेला देशाचा एक गट. ओके. त्याच्यानंतर मध्यम मानव विकास असलेल्या देशाचा एक गट. आता भारताचा समावेश कशात आहे? मध्यम मानव विकास असलेल्या गटात आहे. आणि चौथा निम्न मानव विकास असलेला देशाचा एक गट. म्हणजे 4 गट कोणते? अतिउच्च मानव विकास असलेला देशाचा गट, उच्च मानव विकास असलेल्या देशाचा गट, आणि त्याच्यानंतर मध्यम मानव विकास असलेल्या देशाचा गट आणि निम्न मानव विकास असलेल्या देशांचा गट. असे 4 गटामध्ये त्याचं वर्गीकरण करते पूर्ण देशाचं. कोण? UNDP. आणि ते कशानुसार करते? तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आता SDIचे क्रमवारी ठरवावं लागेल, बरोबर. क्रमवारी ठरवण्यासाठी काहीतरी गोष्ट असेल जिच्यानुसार ती क्रमवारी ठरवली जात असेल, तर जे काहीतरी गुण दिले जातात प्रत्येक देशाला. ओके. म्हणजे काहीतरी गुण दिले जातात आणि त्या गुणानुसार ठरवलं जातं की कोणता देश वर आणि कोणता देश खाली. त्याला म्हणतात SDI मूल्य. SDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मूल्य. तर बघा मित्रांनो, इथे एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. 0. खालून सांगतो तुम्हाला, मी 4 गट सांगितले तुम्हाला: निम्न मानव विकास, मध्यम मानव विकास, उच्च मानव विकास आणि अतिउच्च मानव विकास. तर निम्न मानव विकास म्हणजे 0.550 किंवा 0.550 पेक्षा जर कमी SDI मूल्य असेल तर त्या देशांचा समावेश कशात होतो? तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये ह्या गोष्टी परत क्लिक होतील, कारण हे तुम्हाला आता काही कळत नसेल हे, कारण याचा समावेश मी पुढच्या स्लाइडवर केलेला आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या, सगळं व्यवस्थित बघा. 0.550 किंवा 0.550 पेक्षा कमी जर मानव विकास किंवा SDI मूल्य एखाद्या देशाचा असेल तर त्या देशाचा समावेश निम्न मानव विकास देशामध्ये केला जातो किंवा निम्न मानव विकास देशाच्या गटामध्ये केला जातो. त्याच्यानंतर 0.550 ते 6.99 एवढं जर एखाद्या देशाचं SDI मूल्य असेल याच्या मधात, ओके, कशात? 550 पेक्षा खाली निम्न मानव विकास गट, 550 ते 699 0.699 ना. तर याच्यात असेल तर मध्यम मानव विकास गट, आणि भारताचा समावेश कशात आहे? मध्यम मानव विकास गटात आहे. म्हणजे काय? भारताचं SDI मूल्य याच्या दरम्यान असेल 550 0.550 ते 0.699 इतक्यापर्यंत काय असेल? भारताचं SDI मूल्य असेल. इकडे लिहितो, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल प्रॉपर. हे बघा, इथनं लिहितो. निम्न म्हणजे काय? 0.550 पेक्षा कमी. त्याच्यानंतर 0.550 ते 0.699 किंवा 699 याच्या दरम्यान जर असेल तर मध्यम. त्याच्यानंतर 0.700 टू 0.799 याच्या दरम्यान असेल तर उच्च मानव विकास गट, आणि 0.800 किंवा 0.800 पेक्षा जर जास्त असेल तर अत्युच्च मानव विकास गट. आलं लक्षात? कन्फ्युजन होऊ देऊ नका. बघा मित्रांनो, काहींना माहिती असेल, काहींना माहीत नसेल. फक्त एकदा थोडा वेळ जाऊ द्या, पण एकदा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. 4 गटामध्ये केलं जातं. कशात वर्गीकरण कोण करतं? UNDP देशाचं. कशात? निम्न विकास, मध्यम मानव विकास, उच्च मानव विकास आणि अत्युच्च मानव विकास. 0.550 पेक्षा जर कमी SDI मूल्य असेल तर निम्न मानव विकास. 0.550 आता डायरेक्ट ह्याला 550 असं नसतं म्हणतात, 550 असं म्हणत असतात, पण समजून घ्या कारण तुमच्या समजण्यासाठी सांगू. 0.550 ते 0.699 असेल तर मध्यम मानव विकास गट. 0.700 ते 0.799 असेल तर उच्च मानव विकास गट, आणि 0.800 असेल तर 0.800 पेक्षा जास्त असेल तर अत्युच्च मानव विकास गट. ह्या 4 गटामध्ये विभाजन कोण करते? UNDP. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. ते पुढच्या ज्या स्लाइड आहे ना, मी तुम्हाला देश सांगितले, त्यांचे SDI मूल्य सांगितलं, तिथे या गोष्टी तुम्हाला सहज क्लिअर होतील. त्याच्यामुळे आता व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला मी. सलग 6व्यांदा अव्वल स्थानी असलेला, आता व्यवस्थित लक्षात द्या, सलग 6व्यांदा अव्वल स्थानी असलेला नॉर्वे द्वितीय स्थानी आहे. ओके. आता या देशांची क्रमवारी केला तर नॉर्वे हा देश काय होता की अगोदर सलग 6व्यांदा पहिल्या स्थानी होतो. म्हणजे याच्या अगोदरचे जे 6 वर्षाचे 6 SDI प्रकाशित केले UNDP कडून, तर प्रत्येक वर्षी 6 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नॉर्वे 1 नंबरला आहे. पण आता द्वितीय स्थानी तो, कारण आता स्वित्झर्लंड जो आहे तर तो 1 नंबरला आलेला आहे. त्याच्यामुळं इथं मी सांगतो तुम्हाला, तर द्वितीय क्रमांकावर कोण आहे? नॉर्वे. आणि आता 1 नंबरला कोण आलेला आहे 6 वर्षानंतर? स्वित्झर्लंड. कारण 6 वर्ष 1 नंबरला कोण होता? नॉर्वेच होता. आता कोण आहे? स्वित्झर्लंड. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात? आता पुढच्या स्लाइडवर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. बघा मित्रांनो, प्रथम 5 देशांनी त्यांचे SDI मूल्य. आता SDI मूल्य मी तुम्हाला सांगितलं, हे जे सांगितलं मी तुम्हाला काय सांगितलं, हे SDI मूल्य. ओके. तर SDI मूल्य बघा मित्रांनो, प्रथम देश स्वित्झर्लंड. मी तुम्हाला आताच सांगितलं की याच्या अगोदर सलग 6 वेळेस कोण प्रथम होता? नॉर्वे. पण आता प्रथमला कोण आला? स्वित्झर्लंड. आणि स्वित्झर्लंडचं SDI मूल्य 0.962. ओके, 0.962.
टू कशाचं स्वित्झर्लंडचं. आता मला एक गोष्ट सांगा, जर 800 पेक्षा जास्त असेल तर त्यांचा समावेश कशात होतो उच्च मानव विकास अत्युच्च मानव विकास असलेल्या देशाच्या गटात. मग स्वित्झर्लंड हे सगळ्यांचं बघा 800 फक्त इथपर्यंत 5 नंबरपर्यंत जे आहे ते सगळे पहिले 5 देश आहे, तर यांचं 800 पेक्षा किंवा 0.800 पेक्षा जे आहे तर ते जास्त HDI मूल्य म्हणून हे सगळे कसे अत्युच्च मानव विकास असलेले देश आहेत. आलं लक्षात? आता कळलं HDI मूल्य म्हणजे काय. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे नॉर्वे 0.961 किंवा 0.96 त्याच्यानंतर 3 नंबरला आईसलँड 0.959. त्याच्यानंतर 4 नंबरला आहे हाँगकाँग 0.952. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया, ही गोष्ट इथे लक्षात घ्या 0.951. हे 5 देश व्यवस्थित लक्षात ठेवा. HDI मूल्य एखाद्या वेळेस लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण हे 5 देश आपल्याला कन्फर्म माहिती पाहिजे की HDI 2021-22 नुसार प्रथम 5 देश कोणते स्वित्झर्लंड, नॉर्वे, आईसलँड, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलिया. ही 5 गोष्टी इथं लक्षात घ्या, 5 देश लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर अति महत्त्वाचं म्हणजे 132व्या क्रमांकावर 132 किंवा 132व्या क्रमांकावर भारताचा समावेश आहे. आणि भारताचं जे मूल्य आहे 0.633 जे कशाचं मूल्य आहे भारताचं मूल्य आहे. भारताचा क्रमांक किती 191 देशामध्ये 132. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आता मी सांगितलं तुम्हाला मित्रांनो बघा किती आहे 0.633. आता 550 ते 699 मध्ये 633 येतं. ओके. आणि यांचा समावेश एवढं HDI मूल्य ज्यांचं असतं त्यांचा समावेश कशात केला जातो मध्यम मानव विकास देशात. मग भारताचा समावेश कशात आहे मध्यम मानव विकास गटाच्या देशात. आलं लक्षात? त्याच्यानंतर सगळ्यात शेवटला आहे दक्षिण सुदान आहे 0.385 किंवा 0.385. हा दक्षिण सुदान आहे 191 नंबरला कोण आहे दक्षिण सुदान. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. 5 देश लक्षात आले, भारताचा क्रमांक विसरायचा नाही. आणि 191 ला कोण दक्षिण सुदान. आता बघा मित्रांनो HDI काढण्याचे प्रमुख 3 निकष. 1 नंबरला स्वित्झर्लंड. HDI काढण्याचे प्रमुख 3 निकष आपण इथे लक्षात घेऊ. आता HDIचं काढायचं आहे ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मानव विकास झाला नेमकं काय झालं तर ते तर माहिती असणं गरजेचं आहे. मग कोणते तरी निकष किंवा कोणत्या तरी बेस्टच्या आधारे UNDP ठरवत असेल की या देशाचा मानव विकास इतका आहे किंवा या देशाचा मानव विकास इतका झाला आहे किंवा होत आहे, तर याच्यानुसार ठरवत असेल UNDP. तर त्याचे हे 3 निकष आहे. या 3 निकषाच्या आधारे UNDP ठरवते की कोणत्या देशाचा किती मानव विकास आहे. पहिलं तर जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान. ओके. म्हणजे सरासरी आयुष्य. सरळ तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगितलं सरासरी आयुष्य म्हणजे एखाद्या देशामध्ये ॲव्हरेज लोक किती वर्ष जगतात तर ते जन्मावेळचं अपेक्षित आयुर्मान. त्याच्यानंतर शिक्षणाचा एक विचार केला जातो आणि जीवनमानाचा दर्जा. ह्याच्या अंतर्गत सब पॉईंट खूप मोठे आहेत बरं, पण हे डायरेक्ट आपल्याला एक्झामला सब पॉईंट डायरेक्ट विचारत नाही. आपल्याला सरळ विचारतात HDI किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष नाही असं सरळ प्रश्न येतात. आणि 3 ऑप्शन देतील आणि एक 4थं ऑप्शन देतील. त्याच्यामुळे आपल्याला कन्फर्म माहिती पाहिजे जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा. ह्या 3 गोष्टीचं जो आहे हे 3 निकष विचारात घेतले जाते आणि त्याच्यानंतर मानव विकास निर्देशांक आहे तो जाहीर केला जातो. ही गोष्ट ही निकष विसरायचे नाही. जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा. झालं व्यवस्थित क्लिअर? ओके. त्याच्यानंतर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा आता हा HDI याचा शोध कोणी लावला किंवा याचा विकास कोणी केला म्हणजे कोण असं अर्थतज्ञ होते की ज्यांनी सांगितलं की HDI असा प्रकारे काढायला पाहिजे याचा विकास केला. तर 2 अर्थतज्ञ होते बघा मित्रांनो मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन. कोण मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन. तर हे मेहबूब उल हक होते जे पाकिस्तानचे कुठलचे पाकिस्तानचे अर्थतज्ञ आणि अमर्त्य सेन हे तर हे भारताचे अर्थतज्ञ. ओके. तर बघा मित्रांनो मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन या अनुक्रमे पाकिस्तानी आणि भारतीय अर्थतज्ञांनी HDI विकसित केला. म्हणजे HDIचा विकास कोणी केला दोघांनी. कोणी एकतर मेहबूब उल हक पाकिस्तानचे अर्थतज्ञ आणि दुसरे भारताचे अर्थतज्ञ कोण अमर्त्य सेन. ह्या 2 गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात घ्या. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. आणि हा मी जो मुद्दा सांगितला तुम्हाला मानव विकास निर्देशांक याच्याबद्दल पण सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या लक्षात आल्या असतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आता बघा मित्रांनो इथं 4 नंबरला कोण आहे हाँगकाँग. एकूण देशाच्या 4 नंबरला कोण आहे हाँगकाँग. एक्स्ट्रा माहिती राहू द्या आपल्याला कामं येईल नंतर तुम्हाला कधी पण. हाँगकाँग जे आहे तर हे आशियामध्ये सगळ्यात टॉपला आहे मित्रांनो. म्हणजे आशिया खंडातला हा देश आहे तर हा सगळ्यात टॉपला आहे. आशियातला टॉपला देश कोणता आहे आशियात मानव विकास असलेला सगळ्यात जास्त आशिया खंडाचा विचार सांगतोय. आशिया खंडामध्ये 1 नंबरला कोण आहे हाँगकाँग. आणि एक अति महत्त्वाची गोष्ट सांगतो मला असं वाटतं ती एखाद्या वेळेस जरी टाकली तर टाकू शकता आयोग. याचं कारण एक आहे कारण आता श्रीलंकामध्ये खूप जास्त गोष्टी किंवा खूप चर्चेमध्ये होतं श्रीलंका. तर दक्षिण आशिया आता मला पण प्रश्न पडला हा कसं आहे पण अहवालात आहे आपल्याला मान्य करावं लागतं. दक्षिण आशियामध्ये HDI नुसार प्रथम देश कोणता असं जर विचारलं ना त्याचं उत्तर आहे श्रीलंका. ही गोष्ट इथे लक्षात आहे. हे बघा आशियामध्ये पहिला हाँगकाँग आणि दक्षिण आशियामध्ये पहिला HDI नुसार पहिला देश तर श्रीलंका. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. हे विसरू नका. आलं लक्षात? ओके.
बघा मित्रांनो, मला असं वाटतं तुम्हाला त्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या कळायला असतील की मानव विकास निर्देशांक खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावर सरळ सरळ पण प्रश्न कधी पण येऊ शकतो, त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा आहे न्यायाधीश उदय लळित यांच्या आत्ताच 49वे सरन्यायाधीश म्हणून जे तर यांची नियुक्ती झालेली कोण? उदय लळित. तर बघा मित्रांनो, यांच्याबद्दल आपण काही माहिती बघूयात. सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश. आता प्रश्न दोन प्रकारे येतो, आलेला आहे भरपूर वेळेस आलेला, गट ब ला गट क ला, राज्यसेवेला पण अक्षरशः प्रश्न असतो, सरळ वन लाईनर प्रश्न की 49वे सरन्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली? कोण? उदय लळित. किंवा उदय लळित यांच्या भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून आता नियुक्ती झाली? 49वे. असं दोन्ही पण प्रकारे प्रश्न येऊ शकतात. आता कसं असतं, आपल्याला खूप भारी वाटतं 49 तर माझ्या लक्षात आलं, पण ज्यावेळेस आपण पेपर देतो ना, तर त्यावेळेस 48 किंवा 49 याच्यात पण आपण 10 वेळेस आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होतं. पण कन्फ्युजन व्हायचं नसेल तर आत्ताच ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काय? 49 आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 48वे जे सरन्यायाधीश होते तर ते एन व्ही रमणा. 48वे सरन्यायाधीश कोण होते? एन व्ही रमणा. आणि त्यांच्या आता निवृत्तीनंतर कोण? 49वे उदय लळित. तर जे सरन्यायाधीश यांची नियुक्ती बघा मित्रांनो, यांची जी नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते कलम 124(2) नुसार. 124(2) नुसार कशाची? सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाते राष्ट्रपतीनुसार. ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ असतो, निवृत्तीचं वय असतं, निवृत्तीचे वय तर ते असतं 65 वर्ष. किती असतं? 65 वर्ष. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. निवृत्तीची वय किती? 65 वर्ष. 124(2) नुसार नियुक्ती कोणाकडून? सरन्यायाधीशाची नियुक्ती कोणाकडून? राष्ट्रपतीची. आणि उदय लळित हे कितवे राष्ट्रपती कितवे सरन्यायाधीश बनलेले? 49वे सरन्यायाधीश. 48वे कोण होते? एन व्ही रमणा. ह्या दोन गोष्टी इथे व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, शपथ घेतली 27 ऑगस्ट 2022. आता इथे व्यवस्थित लक्षात घ्या, मी तुम्हाला खाली एका मुद्द्यावर येतो, आता नाही नंतर तुम्हाला फक्त सांगतो, तुमच्या लक्षात येईल. 27 ऑगस्ट 2022ला त्यांनी शपथ घेतली, पण लक्षात घ्या 10 ऑगस्ट 2022लाच त्यांची नियुक्ती झाली. 10 ऑगस्ट 2022ला जे तर त्यांची नियुक्ती झाली होती सरन्यायाधीशपदी, पण त्यांनी पदभार स्वीकारला किंवा शपथ कधी घेतली? 27 ऑगस्ट 2022. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि कार्यकाळ केवळ 74 दिवस. आता तुम्ही म्हणताल सर 74 दिवस कसा ठरवला असा अचानकच फक्त 74 दिवसच? तर का? बरेच जणांना माहिती असेल, पण सांगतो, माहिती असेल काही नसेल तर बघा मित्रांनो, मी इथे एक गोष्ट सांगितली तुम्हाला, त्यांचं निवृत्तीचं वय किती असतं? 65 वर्ष. सरन्यायाधीश निवृत्तीचं वय किती आहे सरन्यायाधीशाचं? 65 वर्ष. म्हणजे यांचा कार्यकाळ 74 दिवसच का आहे? कारण यांना 65 वर्ष पूर्ण होण्यासाठी फक्त 74 दिवस बाकी. आलं लक्षात? म्हणून त्यांना केवळ 74 दिवसाचा कार्यकाळ मिळालेला आहे. यांचा अल्प परिचय आपण बघू, आपल्याला महत्त्वाचा आहे. तर बघा मित्रांनो, यांचं पूर्ण नाव आहे उदय उमेश लळित. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. पूर्ण नाव काय आहे? उदय उमेश लळित. यांचा जन्म झालेला आहे 9 नोव्हेंबर 1957. व्यवस्थित आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे महाराष्ट्रातले लक्षात. आणि असे बोटावर मोजण्या इतके न्यायाधीश जे महाराष्ट्रातले व्यक्ती आहेत जे सरन्यायाधीश झालेले, त्याच्यामुळे आपल्याला हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जन्म आहे 9 नोव्हेंबर 1957ला, सोलापूर महाराष्ट्र. कुठं? सोलापूर महाराष्ट्र. उदय उमेश लळित. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे महाराष्ट्रातील 5वे व्यक्ती. व्यवस्थित लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्रात जन्मलेले कितवे व्यक्ती आहे? 5वे व्यक्ती. सरळ प्रश्न येईल, 49व्या सरन्यायाधीशपदी उदय लळित यांची नियुक्ती झाली. आणि ब, ते महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्रात जन्मलेले 5वे सरन्यायाधीश आहे. तर कितवे सरन्यायाधीश आहे? 5वे सरन्यायाधीश. याच्या अगोदर किती असतील मग? 4. तुम्हाला सांगतो मी, एक 2, 3, 4 आणि 5. पहिले प्रल्हाद गजेंद्र गडकर. प्रल्हाद गजेंद्र गडकर हे पहिले. त्याच्यानंतर पहिले म्हणजे महाराष्ट्रातले पहिले, आणि एकूण कितवे? 7वे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यशवंत चंद्रचूड. तर हे एकूण 16वे. म्हणजे आता टोटल किती झाले नियुक्ती? 49. त्याच्यापैकी 7वे कोण होते? प्रल्हाद गजेंद्र गडकर. आणि ते का सांगतोय मी तुम्हाला? हे सगळे महाराष्ट्रातले, कारण हे महाराष्ट्रातले कोणते व्यक्ती आहे? 5वे व्यक्ती. कोण? उदय लळित. मग आपल्याला महाराष्ट्रातले पहिले 4 पण माहिती असणं गरजेचं आहे. प्रल्हाद गजेंद्र गडकर, यशवंत चंद्रचूड हे 16वे एकूणातले. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे होमी कपाडिया. होमी कपाडिया हे एकूण 38वे. ओके. त्याच्यानंतर 4 नंबरला हे महाराष्ट्रातले नंबर आणि हे एकूण पैकी नंबर. त्याच्यानंतर 4 नंबरला शरद बोबडे.
यांचा एकूण क्रमांक आहे 47वा. म्हणजे आता 49 झाले, 47वे होते. आणि 5 नंबरला कोण आहे? उदय लळित. असे जे 5 सरन्यायाधीश जे महाराष्ट्रात जन्मलेले आणि मग ते सरन्यायाधीश झालेले आहेत. आलं लक्षात? ही गोष्ट लक्षात. प्रल्हाद गजेंद्रगड एकूणातले 7वे, यशवंत चंद्रचूड एकूणातले 16वे, होमी कापाड हे 38वे आणि शरद बोबडे 47वे आणि 49वे कोण? उदय लळित. ही एक्स्ट्रा माहिती इथं व्यवस्थित लक्षात घ्या. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा मित्रांनो, वकिलीला सुरुवात. आता यांच्याबद्दल अल्प परिचय बघतो आपण. वकिलीला सुरुवात 1983 मुंबई हायकोर्ट. आता काय प्रश्न येतो माहिती आहे की खालीलपैकी कोणत्या न्यायालयात उदय लळित यांनी वकिली किंवा न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे किंवा नाही, असे प्रश्न येतात. तर त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की त्यांचा प्रवास, त्यांनी कोणत्या न्यायालयामध्ये किती वेळ काय म्हणून काम केलं, वकील म्हणून, न्यायाधीश म्हणून. तर ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हे 4 लक्षात आले असतील तुमच्या. तर बघा 1983ला मुंबई हायकोर्टातून वकिली सुरू केली. 1983 ते 86 ते मुंबई हायकोर्टात होते. 1986 पासून दिल्ली हायकोर्टात वकिली. आलं लक्षात? सुरुवात कुठून? 1983ला मुंबई हायकोर्टात. 83 ते 86 कुठंच? मुंबई हायकोर्टातच होते. त्याच्यानंतर 86 पासून दिल्ली हायकोर्टात त्यांनी वकिली सुरू केली. त्याच्यानंतर 86 ते 2004 पर्यंत ते दिल्ली हायकोर्टातच होते. 2004 पासून ते सर्वोच्च न्यायालय म्हणजे SC म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी काम केलं. कधी? 86 ते 2004 पासून. आणि 86 ते 2004 कुठे होते? दिल्ली हायकोर्टात. आणि 83 ते 86 कुठे होते? मुंबई हायकोर्टात. म्हणजे कोणत्या कोणत्या न्यायालयात वकिली केली? मुंबई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट, ही 2 गोष्टी आल्या लक्षात. आणि सर्वोच्च न्यायालय, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. तिन्ही याच्यात केली, दुसरीकडे कुठेच केली नाही. आणि 13 ऑगस्ट 2014 पासून ते सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कधी? 13 ऑगस्ट 2014. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आणि 10 ऑगस्ट 2022 पासून ते सरन्यायाधीश झाले. आता इथं मी तेच सांगितलं तुम्हाला की 27 ऑगस्टला काय केले? पदभार स्वीकारला किंवा शपथ घेतली. कधी? 27 ऑगस्टला. पण त्यांना सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती कधी झाली? 10 ऑगस्ट 2022. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात घ्या. मला असं वाटतं तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असतील. मुंबई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश 14 ऑगस्ट 2014 पासून, 13 ऑगस्ट 2014 पासून आणि 14 ते 22 पर्यंत ते त्यात न्यायाधीश होते. आणि आता सरन्यायाधीश झाले कधी? 10 ऑगस्ट 2022 पासून. म्हणजेच किती? 27 ऑगस्ट 2022 पासून. आले सगळे मुद्दे लक्षात. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, समीर कामत. मला असं वाटतं तुम्हाला दोन्ही पण मुद्दे अगदी व्यवस्थित कळाले असतील. सगळे मुद्दे तुम्ही अगदी व्यवस्थित बघत असतात. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, समीर कामत. तर समीर कामत यांची संशोधन आणि विकास आपली DRDOला काय म्हणतात मराठीतनं? संरक्षण आणि संशोधन विकास संस्था. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. बघा मित्रांनो, संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेचे अध्यक्ष आणि संरक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. खालीलपैकी समीर कामत यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली? आता मी संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेला इथून पुढे फक्त DRDO म्हणणार आहे. डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं मी म्हणणार आहे. DRDOचे अध्यक्ष झाले आणि संरक्षण विभागाचे सचिव म्हणून पण नियुक्ती झाली. कोणाची? डॉक्टर समीर कामत. ना व्यवस्थित लक्षात ठेवा, समीर कामत. कधी झाली? तर 25 ऑगस्ट 2022. कधी नियुक्ती झाली? 25 ऑगस्ट 2022. आणि याच्या अगोदर होते सतीश रेड्डी. म्हणजे DRDOच्या याच्या अगोदरचे प्रमुख कोण होते? सतीश रेड्डी. त्यांच्या जागेवर नियुक्ती कोणाची झाली? आता समीर कामत. आणि सतीश रेड्डी जे आहेत मित्रांनो, यांची संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. काय? संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. कोणाची? सतीश रेड्डीचे. मग आता हे पद रिक्त झालं आणि या पदावर मग कोणाची नियुक्ती झाली? समीर कामत, DRDOचे अध्यक्ष. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, अध्यक्षपदी बढती मिळण्यापूर्वी, म्हणजे आता अध्यक्षपदी बढती मिळाली याचा अर्थ ते अगोदर पण कुठेतरी काम करत असतील. तर बढती मिळण्यापूर्वी कामत DRDO मध्ये नौदल प्रणाली व सामग्री विभागाचे महासंचालक होते. आता लक्षात घ्या, DRDOचे अध्यक्ष झाले पण DRDO मध्येच अगोदर होते महासंचालक होते. कोणत्या विभागाचे? तर नौदल प्रणाली आणि सामग्री विभागाचे. नौदल प्रणाली आणि सामग्री विभागाचे ते महासंचालक होते. आणि त्या पदावरून त्यांना बढती कुठे मिळाली? आता कुठे? DRDOचे अध्यक्ष म्हणून. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, त्यांची पदवी. आता ह्या गोष्टी आपल्याला फक्त मी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू घेतलेले, त्यांचा खूप मोठा प्रवास आहे, आपल्याला तो तितका महत्त्वाचा नाही. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा नाही, त्याच्यामुळे आपल्याला जे महत्त्वाचं ते मी इथं घेतलेलं आहे. त्यांची पदवी बघा, BTech केलेलं त्यांनी धातू अभियांत्रिकीमधून 1985ला IIT खरगपूर. खालीलपैकी कोणत्या IIT मधून समीर कामत यांनी पदवी मिळवलेली आहे? तर कुठून? IIT खरगपूर. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. किंवा 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन याचा असू शकतो. IIT खरगपूरमधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे. त्याच्यानंतर PhD केलेली त्यांनी अहायो विद्यापीठ अमेरिका.
ओहायो विद्यापीठ कुठं अमेरिकामधून त्यांनी पदवी PhD केलेली 1988ला. 85ला पदवी कुठून IIT खरगपूर. आणि PhD कुठे 1988ला ओहायो विद्यापीठ अमेरिका. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दल आपल्यासाठी इतका महत्त्वाचा नाहीये, पण त्यांच्यासाठी महत्त्वाचा म्हणून मी सहज त्याचा समावेश केलेला आहे. रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट. आपल्याला असं विचारणार नाही की खालीलपैकी कोणत्याच्यात त्यांनी इतकं हे केलं. आपल्याला सरळ वरच प्रश्न असतो. राज्यसेवेला असो, कंबाईन बीला असो, सीला असो, सरळ प्रश्न असतो. कोणाची नियुक्ती झाली, याच्या अगोदर कोण होते, किंवा त्यांनी काही विशेष असलं त्यांच्याबद्दल तर तेवढं आपल्याला विचारतात. तर रिअर अर्थ परमनंट मॅग्नेट म्हणजे आता काय, आता रिअर अर्थ परमनंट मॅग्नेट काय, स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेट जे असतं ना, चुंबक, तर त्याचा एक प्रकार आहे. तर ही यंत्रणा विकसित करण्यात त्यांचं बहुमूल्य योगदान आहे. कोणाचं? समीर कामत. ही गोष्ट इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. मला असं वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, इथं काही गोष्टी अजून तुम्हाला एक्स्ट्रा सांगतो. आता DRDO काय, DRDOची स्थापना झालेली आहे जानेवारी 1958ला. कधी? जानेवारी 1958ला. आणि 1958 आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे. मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. एक मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं लक्षात? हे संरक्षण आहे आपलं, जर संरक्षण मंत्रालय, तर संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण आणि संशोधन विभागाअंतर्गत काम करणारी एक महत्त्वाची संस्था आपली संरक्षणातल्या. ही गोष्टी इथे लक्षात ठेवा. आलं लक्षात? चालायचं पुढं. मला असं वाटतं तुम्हाला तिन्ही पण मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात आले असतील. आता तुम्हाला प्रश्न हे सहज सुटतील. बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 1 मधला न्यायाधीश उदय लळित यांची 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. काही डाऊट? 49वे झाली, मी किती वेळा सांगितलं? ओके, 48वे ते NV रमणा, त्यांच्या जागेवर आता कोणाची नियुक्ती झाली? उदय लळित. आलं लक्षात? त्याच्यानंतर ते महाराष्ट्रात जन्मलेले 5वे सरन्यायाधीश. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं, नाव पण सांगितलं तुम्हाला. पहिले 4 कोण कोण होते सांगा? प्रल्हाद गजेंद्र गडकर 7वे, यशवंत चंद्रचूड 16वे, होमी कपाडिया 38वे, आणि 4थे कोण? शरद बोबडे 47वे, आणि हे 5वे कोण आहे? उदय लळित 49वे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. आता चूक नसलेले म्हणजे काय ओळखायचं रे मित्रांनो? चूक नसलेले म्हणजे बरोबर विधाने ओळखायचे आपल्याला, आणि दोन्ही पण बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल? आणि ब दोन्ही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे संभाव्य प्रश्न. मानव विकास निर्देशांक किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2021-22 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? सरळ प्रश्न. असा बी त्या एक्झामला पण असाच प्रश्न असतो, काहीच फरक नसतो, सरळ असतो. HDI 2021-22 नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे? आता आपल्याला 132 कन्फर्म माहिती आहे, पण इथं ते व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे जेणेकरून एक्झाममध्ये तुमचे कन्फ्युजन होणार नाही. 130, 31, 32, 33. किती? 132. आणि 2020ला किती होता? 131. कितीनं घसरण झाली? एक स्थानाने, 1 अंकाने आपली घसरण झालेली आहे. आलं लक्षात? या दोन्ही पण गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, तिसरा प्रश्न आहे आपला संभाव्य प्रश्न. DRDOचे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याची स्थापना झालेली जानेवारी 1958ला, आणि त्याचं मुख्यालय नवी दिल्ली येते. तर याचे प्रमुख म्हणून आताच कोणाची नियुक्ती झाली? तर कोणाची नियुक्ती झाली सांगा? सतीश रेड्डी यांची नाही, कारण हे अगोदर होते. कोणाच्या? समीर कामतच्या अगोदर होते. कोण? सतीश रेड्डी. आणि हे सतीश रेड्डी यांची कुठं नियुक्ती झाली? आता संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार, तिकडे यांची नियुक्ती झाली, म्हणून हे पद रिक्त झालं. कोणतं? DRDOचे अध्यक्ष म्हणून. आणि मग त्याच्या जागेवर आता कोणाची नियुक्ती झाली सांगा? कुणाची? समीर कामत. तर हे आपलं उत्तर असेल. उदय लळित काय? तर ते 49वे सरन्यायाधीश आहे, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. आणि शरद बोबडे, ऑप्शन चुकला, 1 2 3 4 असं लक्षात घ्या. आणि शरद बोबडे हे 47वे सरन्यायाधीश होते, महाराष्ट्रातले 4थे. आलं लक्षात? मला असं वाटतं मला तिन्ही पण मुद्दे आणि त्याच्यावरचे संभाव्य प्रश्न अगदी व्यवस्थित कळाले असेल अशी अपेक्षा करतो. चला तर मित्रांनो, मग थांबूयात. थँक्यू.